धुळ्यात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मोठी धाड मारलेली आहे। गुजरात महाराष्ट्र सीमेवर 1.55 कोटींचा अवैध गॅस डिझेल साठा जप्त करण्यात आलाय। आंतरराज्य इंधन आणि एलपीजी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। 2 टँकर बोलेरो ट्रकसह 130 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। गुजरातहून आलेला अवैध साठा महाराष्ट्रात कोणासाठी इथे पाठवण्यात आला होता याबाबत तपास सुरू आहे। धुळे जिल्ह्यात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत गुजरात महाराष्ट्र सीमेवर अवैध एलपीजी गॅस आणि सिलेंडर तस्करी करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केलाय। साक्री तालुक्यातील दहिवेल गावाजवळ सुरत धुळे महामार्गावरील अन्नपूर्णा आणि पार्श्वनाथ धाब्यामागील अड्ड्यांवर छापा टाकून तब्बल 1.55 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत एलपीजी गॅस सिलेंडर, एलपीजी गॅस, डिझेल टँकर, बोलेरो वाहन, छोटा ट्रक तसंच 130 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। अवैध साठा गुजरातमधून महाराष्ट्रात कोणासाठी आणला जात होता याचा तपास सुरू आहे। धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये तब्बल 1,50,00,000 पर्यंतचा मुद्देमाल आज जप्त करण्यात आला आहे। आपल्या सोबत अन्न व पुरवठा कार्यालयातील अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल सर, मोठी कारवाई करण्यात आली? राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री आदरणीय चंद्रकांतजी डांगे साहेब यांच्या मिळालेल्या माहितीनुसार आमची सर्व टीम या परिसरामध्ये आली होती, दहिवेल परिसरामध्ये, आणि त्यानुसार आम्हाला प्राप्त खबरीनुसार आम्ही 2 टँकर याच्यामध्ये पकडलेले। एक गॅस कॅप्सूलचा टँकर आहे आणि दुसरा डिझेलचा टँकर आहे आणि काही मुद्देमाल जप्त केलेला आहे। तसेच आम्हाला 132 सिलेंडर यात सापडलेले। टोटल 1,50,00,000 मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला। काय कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व अवैध प्रकार? त्यामध्ये त्या गॅस कॅप्सूलच्या टँकरचं जे सील असतं ते सील तोडून ऍट अ टाइम 6 टँकर भरले जातात नोझलच्या सहाय्याने। आणि आपल्याकडे जर बघितलं तर डिझेलच्या कारवाईमध्ये पण नोझलचा वापर करून डिझेल टँकर मधून डायरेक्टली अवैधरित्या चोरी केली जाते। अच्छा, आपण जर बघितलं ही सगळ्यात मोठी कारवाई आताच्या नाही, अशा कारवाई आमच्या सातत्याने चालूच आहेत। आणि राज्यस्तरीय दक्षता पथकामध्ये मागच्या काही महिन्यापासून आदरणीय चंद्रकांतजी डांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने या कारवाई करत राहतो प्रत्येक ठिकाणी। यात काही आंतरराज्य टोळी असल्याचं देखील सांगितलं जाते। ह्या ज्या गोष्टी होत आहेत सध्या त्याच्या पोलीस तपासाचा भाग आहे। अधिक तपास झाल्यावर आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।